मेष राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात एक अशी सिच्युएशन येणार आहे जिथे तुम्हाला दोन चॉईसेस मिळणार आहेत. एक म्हणजे इझी आणि दुसरी म्हणजे राईट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यावेळी तुम्हाला कळणारही नाही की योग्य कोणती आहे आणि अयोग्य कोणती. महिन्याच्या सुरुवातीला सगळं थांबल्यासारखं वाटणार आहे. प्लॅन्स डिले होत आहेत, लोक रिप्लाय देणार नाहीत आणि तुम्हाला वाटेल की युनिव्हर्स तुमच्या विरोधात गेलंय की काय. पण खरं काय आहे माहितीये, युनिव्हर्स तुम्हाला थांबवत नाहीये, तुम्हाला तयार करत आहे. तुमचा स्पीड कमी केला आहे कारण पुढे जे येणार आहे ना त्यासाठी तुम्ही अजूनही तयार झालेले नाहीत. या महिन्यात 10 तारखेनंतर अचानक एनर्जी बदलणार आहे. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता हलायला लागतील. अनएक्सपेक्टेड कॉल्स येतील, अपॉर्च्युनिटीज समोर येतील. काहींना जॉब चेंजचा चान्स देखील मिळणार आहे, काहींना बिझनेस डील देखील मिळणार आहे. पण इथेच सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तुम्ही एक्साइटेड व्हाल, तुम्हाला वाटेल हीच ती अपॉर्च्युनिटी आणि घाईत जाऊन डिसिजन घ्याल. आणि जर असा डिसिजन घेतला तर जे मिळालं होतं ना तेही हातातून जाताना दिसतंय. एप्रिल महिना तुम्हाला ग्रोथ देतोय, पण प्रेशर सोबत. तुमच्या समोर शॉर्टकट्स येतील, फेक प्रॉमिसेस येतील, फास्ट रिझल्ट दाखवले जातील. पण या महिन्यात स्पीड नाही तर क्लॅरिटी जिंकणार आहे, पेशन्स जिंकणार आहे. करिअर आणि पैशांच्या बाबतीत ग्रोथ तर आहे, पण स्मार्ट राहणं खूप गरजेचं ठरणार आहे. अनएक्सपेक्टेड खर्च देखील होतोय, पण याच वेळी इन्कमची नवीन सोर्सेस सुद्धा ओपन होत आहेत. पॅनिक होऊ नका, बॅलन्स ठेवायला शिका. रिलेशनशिपमध्ये एक क्रिटिकल मुवमेंट येणार आहे, जिथे तुम्ही इगोने रिॲक्ट करणार की मॅच्युरिटीने हँडल करणार हे ठरणार आहे. इगो निवडला तर छोटा इश्यू मोठा होताना दिसतोय आणि शांत राहिला तर रिलेशनशिप अधिक घट्ट होताना दिसते. आणि जर तुम्ही सिंगल असाल ना तर एक कनेक्शन नक्कीच तयार होणार आहे, पण हा टेस्टचा फेज असणार आहे. त्यामुळे पेशन्स दाखवायचा आहे. घाई केलीत ना तर तुटेल आणि जर टाइम दिला तर ग्रो होणार आहे. हेल्थ आणि माइंडसेटच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अँगर आणि ओव्हर थिंकिंग कंट्रोल केलं नाही तर तुम्ही स्वतःच तुमच्या अपॉर्च्युनिटीजला ब्लॉक करणार आहात. अननेसेसरी रिस्क घ्यायची नाहीये, रॅश ड्रायव्हिंग करायची नाहीये आणि आर्ग्युमेंट्स अवॉइड करायचे आहेत. मेष राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिना तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणार आहे, पण त्या अपॉर्च्युनिटीचं रूप टेस्टसारखं असणार आहे. ओळखलं तर पुढे चाल, चुकलात तर पुन्हा तिथेच याल. इम्पल्सिव्ह राहिलात तर लॉस होईल, काम राहिलात तर ग्रोथ होईल. आणि हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट नाही तर ब्रेक थ्रू ठरणार आहे. तुमच्यासाठी या महिन्यात लकी रंग लाल ठरणार आहे. लकी दिवस हा मंगळवार असणार आहे. लकी नंबर 9 असणार आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पर्सनल कुंडलीचं विश्लेषण करून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा.